जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला एकदम जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीटसिंग इफेक्टवरती बनवलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ तो आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. भावांनो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. तर आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. तर आपला जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ. ओके, तर चला भावांनो, तुम्हाला अलर्ट मोशनमध्ये आपला बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे आणि इम्पोर्ट केल्यानंतर इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर सिंपली आपल्याला प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथून ॲड करायचं आहे. ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर आपल्याला इथून डिलीट करायची आहे आणि लेअर डिलीट केल्यानंतर आपला जो लिरिक्स व्हिडिओ आहे तो आपल्याला सुरुवातीला ॲड करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला सिंपली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि मटेरियलमधून आपला जो लिरिक्स व्हिडिओ आहे तो आपल्याला इथून ॲड करायचा आहे. लिरिक्स व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला अलर्ट मोशनमध्ये आपला जो शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट करायचा आहे. तर इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर इथून वायर क्रिएशनच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि ती लेअर आपल्याला इथून कॉपी करायची आहे. लेअर कॉपी केल्यानंतर काय करायचं, आपल्या बीटमार्कवरती येऊन फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि ती लेअर इथं आपल्याला पेस्ट करायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन ती लेअर काय करायची, आपल्याला नेक्स्ट आपला जो टाईमचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून नेक्स्ट बीटपर्यंत खेचून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता आपण इमेजेस ॲड करून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे तुम्हाला टोटल 9 लेअर आपण ॲड करून दिलेले आहेत. तर याचं आपण इमेजेस ॲड करून घेऊया. तर त्यासाठी त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि कलर अँड फिलवरती जाऊन स्टारच्या ऑप्शनवरती जाऊन कोणतीही एक इमेज सिलेक्ट करायची आणि ॲड करायचे. अशा प्रकारे तुम्ही इमेजेस इथून ॲड करून घेऊ शकता. मी तुम्हाला अजून एक इमेज ॲड करून दाखवतो. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला लेअरवरती क्लिक करायचं आहे, कोणत्याही एका लेअरवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलवरती जायचं आहे, स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इमेज सिलेक्ट करायचे आणि ॲड करायचे. अशाच प्रकारे तुम्हाला सगळ्या लेअरमध्ये इमेजेस ॲड करायचे आहेत. आणि इमेजेस ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, त्या ग्रुपवरती पुन्हा क्लिक करायचं आहे. सगळे इमेजेस ॲड झाल्यानंतर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचं आहे. लेअर कॉपी केल्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं आहे आणि इथून बरोबर 18.9 सेकंदाच्या बीटवरती येऊन तो ग्रुप आपल्याला इथे पुन्हा पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि थोडासा एक्स्ट्रा झालेला जो ग्रुप आहे तो टाईमच्या ऑप्शनवरून थोडासा आत खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथून आपण ज्या आपल्या इमेजेस आहेत त्या आपण 11.23 सेकंदापासून ॲड करणार आहे. तर त्या आता मी इमेजेस आहेत आपण ॲड करून घेऊया. तर त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपली फर्स्ट इमेज आपल्याला इथून ॲड करायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला सिंपल 3 डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज इथून ट्रिम करायची आहे. तर आपल्याला अशाच प्रकारे शेवटपर्यंत इमेजेस ॲड करायचे आहेत. फक्त मोठा गॅप मी जिथे सोडलेला आहे तिथे फक्त आपल्याला इमेजेस ॲड करायचे नाही आहेत. तर इथे एक गॅप आहे आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय, इथे तर आपण ग्रुप ॲड केलेला आहे आणि ते सुरुवातीला सुद्धा आपला लिरिक्स व्हिडिओ आहे. तर इथे तुम्हाला गॅप दिसतोय, तिथे आपला लिरिक्स व्हिडिओ आहे. इथे तुम्ही बघू शकताय, जिथे तुम्हाला लिरिक्स दिसते आणि जिथे आपला ग्रुप आहे तिथे सोडून बाकी सगळ्या 2 बीटच्या मध्ये आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत. तर मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर त्याच्यानंतर काय करायचं, इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर सिंपली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला मटेरियलमध्ये एक बॉर्डर भेटून जाईल, ते आपल्याला इथे ॲड करायचे आहे. बॉर्डर ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत बॉर्डर हे आपल्याला खेचून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला आपले शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचं आहे आणि आपला जो इफेक्ट नंबर 3 आहे तो आपल्याला इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि इथून थोडंसं पुढे यायचं आहे. आपलं जे सेकंडवाले लिरिक्स आहेत त्याच्या एकदम लागून तुम्हाला लहान लहान इमेजेस दिसून जातील. तर त्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर आपला 3 पेस्ट करायचा आहे. इथे तुम्हाला एकदम लहान लहान इमेजेस दिसून जातील. त्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 3 पेस्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपल्या इफेक्ट नंबर 4 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 4 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि व्हिडिओच्या एकदम शेवटी यायचं आहे. व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर काय करायचं आहे, इथे तुम्हाला टोटल 4 इमेजेस दिसून जातील. तर त्या 4 इमेजेसला शेवटच्या ज्या थोड्याशा मोठ्या इमेजेस आहेत 4, त्या 4 इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 4 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे आणि आपला जो इफेक्ट नंबर 1 आहे तो इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आता आपण थोडंसं आता पुढे येऊया आणि इथून आपण इमेजेस स्टार्ट केलेले आहेत ॲड करायला. तर त्याच्यानंतर काय करायचं आहे, बरोबर आपण 11.23 सेकंदाच्या बीटवरती आल्यानंतर इथून पुढच्या जे इमेजेस आहेत त्यांना एकाड एक आपल्याला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करतोय.
त्याचप्रकारे तुम्ही एकाड एक आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. इथे सुद्धा आणि थोडंसं पुढे आल्यानंतर इथे मध्ये आपला ग्रुप आहे. त्याच्यानंतर इथून पुढे सुद्धा एकाड एकच आपल्याला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती येऊन आपण जे मध्ये इमेजेस सोडलेले आहेत त्या मधल्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर आपल्याला 2 पेस्ट करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता आपण मध्ये इमेजेस सोडलेल्या होत्या त्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. तर भावांनो, अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय, इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो, आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. भावांनो, अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय, व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो, भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पे अपनी खट्टी गोली फेंक के मारो या फिर गाड़ी चढ़ा दो, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।